तर एक महत्त्वाची बातमी आहे, मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींची आता निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। मुंबई उच्च न्यायालयाने हा महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये 189 जणांचा बळी गेलेला होता, तर 800 पेक्षा अधिक लोक जखमी झालेले होते। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर सध्या आपल्यासोबत आहेत। कृष्णा, काय निर्णय आहे? आरोपींची निर्दोष मुक्तता केल्याचं समोर येत आहे। सागर, आपण पाहतो की 2006 साली मुंबईच्या लोकलमध्ये जे काही साखळी बॉम्बस्फोट झालेले होते त्यामध्ये अटकेत असणारे एकूण 5 आरोपी ज्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली होती, तर उर्वरित 7 आरोपी ज्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली होती त्यांना हा मोठा दिलासा मानावा लागेल। कारण मुंबई हायकोर्टानं मुंबई सत्र न्यायालयाने या आरोपींना जी काही शिक्षा सुनावलेली होती ती रद्द करत त्यांची निर्दोष सुटका करण्याचे तातडीचे आदेश जे आहेत ते आता दिलेले आहेत। खरं तर या 5 आरोपींना 2015 मध्ये जेव्हा या सगळ्या प्रकरणाचा खटला चाललेला होता व त्या सत्र न्यायालयानं यांना दोषी ठरवलेलं होतं आणि 5 आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा दिलेली होती, तर उर्वरित 7 जणांना जन्मठेपेची सुद्धा शिक्षा सुनावलेली होती। आणि यानंतर आरोपींनी मुंबई हायकोर्टामध्ये एक अपील दाखल केलेलं होतं आणि या शिक्षेमध्ये माफी मिळावी यासाठी त्यांचा प्रयत्न होता। मात्र राज्य सरकारकडून ज्यांना सत्र न्यायालयाने जी काही शिक्षा सुनावलेली आहे त्याचं कन्फर्मेशन मिळावं किंवा तीच कायम राहावी यासाठी सुद्धा मुंबई हायकोर्टामध्ये प्रयत्न सुरू होते। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये 6 महिन्यापासून मागच्या सातत्यानं सुनावणी झाली विशेष कोर्टामध्ये आणि त्यानंतर मुंबई हायकोर्टानं हा एक मोठा निर्णय दिलेला आहे। या 5 आरोपींना जी फाशीची शिक्षा सुनावलेली होती ती सुद्धा रद्द केलेली आहे। शिवाय जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या 7 आरोपींची शिक्षा माफ करत त्यांना निर्दोष सोडण्याचे आदेश जे आहेत ते मुंबई हायकोर्टानं दिलेले आहेत। आताच काही वेळापूर्वी हा निकाल आलेला आहे, त्यामुळे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अटकेत असलेल्या या सगळ्या आरोपींना हा मोठा दिलासा मानावा लागेल। मात्र राज्य सरकार या आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचवण्यामध्ये कुठे नेमकं कमी पडलं, नेमक्या अशा कोणत्या बाबी आहेत ज्या राज्य सरकारनं मानण्यामध्ये कमी पडलं किंवा शिक्षा सत्र न्यायालयानं सुनावून सुद्धा मुंबई हायकोर्टामध्ये ती का टिकवता आली नाही, असे अनेक पैलू जे आहेत येत्या काळामध्ये स्पष्ट होतील। मात्र सध्या तरी आरोपींना मोठा दिलासा म्हणावा लागेल आणि मुंबई सत्र न्यायालयानं जी काही शिक्षा सुनावलेली होती ती आता हायकोर्टानं रद्द केलेली आहे आणि एकूण 12 आरोपींना निर्दोष मुक्तता हायकोर्टाकडून करण्यात आलेली आहे। त्यामुळे राज्य सरकारनं हायकोर्टामध्ये नेमकी बाजू मांडताना कोणकोणते मुद्दे चुकवले किंवा त्यामध्ये काय काय बाबी राहिल्या हे सुद्धा स्पष्ट होणं अत्यंत महत्वाचं आहे। कारण सत्र न्यायालयामध्ये जेव्हा राज्य सरकार हा खटला चालवत होतं किंवा या आरोपींच्या विरोधामध्ये जेव्हा बाजू मांडत होतं तेव्हा सगळे मुद्दे ग्राह्य धरूनच या आरोपींना 5 आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली होती, तर 7 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली होती। मात्र आता हायकोर्टानं या दोन्ही शिक्षा ज्या आहेत त्या रद्द केलेल्या आहेत आणि 12 आरोपींना निर्दोष मुक्तता जी आहे त्या आरोपींची केलेली आहे। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामध्ये काय काय नेमकं हायकोर्टामध्ये मागच्या 6 महिन्यापासून घडलं होतं, राज्य सरकारनं कशी बाजू मांडलेली आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार। नक्कीच कृष्णा, मात्र या साखळी बॉम्बस्फोटामध्ये 189 जणांचा बळी गेलेला होता, 800 पेक्षा जास्त लोक जखमी झालेले होते आणि त्या आरोपींची आता निर्दोष मुक्तता झालेली आहे। राज्य सरकारचं पुढचं पाऊल काय असणं अपेक्षित आहे? सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्य सरकार जाऊ शकतं का? नक्कीच सागर, मुंबई हायकोर्टाचा हा निर्णय, या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं जाऊ शकतं। मात्र अशा आरोपींना जेव्हा फाशीची शिक्षा सुनावली जाते आणि त्यांना जेव्हा ती रद्द करत हायकोर्ट त्यांना माफ करते किंवा त्या शिक्षे रद्द ठरवतं तेव्हा अशी प्रकरणं सुप्रीम कोर्टामध्ये टिकतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर मागच्या काही प्रकरणांचा असा इतिहास आहे की बऱ्याचशा प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करण्यास नकार देतं। मात्र हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे। 189 लोकांचा यामध्ये जीव गेलेला होता, तर 800 पेक्षा अधिकची लोक जी आहेत ती जखमी झालेली होती आणि सत्र न्यायालयानं या सगळ्या आरोपींना शिक्षा सुनावल्यानंतर सुद्धा मुंबई हायकोर्टामध्ये आरोपींनी जे काही अपील केलेलं होतं त्या अपिलावरती ही सुनावणी झाल्यानंतर या आरोपींची शिक्षा जी आहे ती आता रद्द ठरवण्यात आलेली आहे आणि त्यांना मोठा दिलासा दिलेला आहे। त्यामुळे राज्य सरकार तातडीने या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टात जाऊ शकतं, त्यासाठी हायकोर्टाकडून काही वेळ जो आहे तो मागू शकतं। मात्र हायकोर्ट तो वेळ देतं का हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आता आपण पाहतो की काही वेळापूर्वी न्यायमूर्ती अनिल बिल्लोर आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या विशेष खंडपीठानं 6 महिने सातत्यानं सुनावणी घेतल्यानंतर, सलग सुनावणी घेतल्यानंतर हा एक मोठा निर्णय दिलेला आहे आणि साखळी बॉम्बस्फोट मधल्या 2006 मध्ये जे काही साखळी बॉम्बस्फोट झालेले होते लोकलमध्ये त्यामध्ये जे एकूण 12 आरोपी दोषी ठरवण्यात आलेले होते आणि 5 आरोपींना जे काही फाशीची शिक्षा, त्याचबरोबर 7 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली होती, ही सत्र न्यायालयाची शिक्षा रद्द हायकोर्टाने ठरवलेली आहे आणि या आरोपींना तातडीनं सुटका करण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत। त्यामुळे राज्य सरकारनं ही बाजू लावून धरल्यानंतर सुप्रीम कोर्टात जाण्याचा अवकाश राज्य सरकारला मिळतो का आणि सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर
ही हा जो निर्णय आहे हायकोर्टाने दिलेला त्याला आव्हान दिल्यानंतर सुप्रीम कोर्टात त्या निर्णयाचं नेमकं काय होतं हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. नक्कीच कृष्णा, तुम्ही आपल्यासोबत राहाच तर अत्यंत मोठी बातमी आपण पाहतो आहोत. मुंबई हायकोर्टाकडून आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. मुंबईतील साखळी बॉम्ब प्रकरणामधील 12 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. यामधील 5 आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेली होती, तर 7 जणांना सश्रम कारावास या ठिकाणी सुनावण्यात आलेला होता. प्रकरणातील सर्व 12 आरोपींची आता निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. 2006 मध्ये मुंबई साखळी बॉम्बस्फोटानं हादरून गेलेली होती. 189 जणांचा यामध्ये बळी गेलेला होता, तर 827 नागरिक हे जखमी झालेले होते. फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्यांमध्ये बिहारचा कमाल अन्सारी, मुंबईचा मोहम्मद फैजल, अताऊर रहमान शेख, त्याचबरोबर ठाण्याचा एहतेशाम कुतुबुद्दीन सिद्दीकी, सिकंदराबादचा नवीद हुसेन खान आणि महाराष्ट्रातील जळगावचा आसिफ खान यांचा समावेश होता. मात्र या सर्व आरोपींची आता मुंबई हायकोर्टाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या संदर्भात आता राज्य सरकार नेमकं कुठे कमी पडलं आणि राज्य सरकार आता सर्वोच्च न्यायालयात जाणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. मात्र अत्यंत मोठी बातमी, 2006 मधील मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींची आता निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. कृष्णा, परत एकदा